ऑपरेशन आपल्याला गरजेचं लागणार आहे. ते सगळे ऑपरेशन आपण ASGच्या तर्फे फ्रीमध्ये करणार आहोत, फ्री ऑफ कॉस्टमध्ये. या सगळ्या लहान मुलांसाठी सुविधा आपण देत आहोत. हेतू किंवा उद्देश या गोष्टीचा असा आहे की जेव्हा पण आपण फायर क्रॅकर इंजुरीज बघतो, मेजॉरिटी म्हणजे 60 ते 80% इंजुरीज जे असतात या 15 वर्षाच्या खालच्या एज ग्रुपमध्ये असतात. आपल्याला हे गोष्ट जाणवत नाही की हा ठीक आहे फटाका लागला किंवा काहीतरी लागलेलं आहे. मेजॉरिटी इंजुरीज जे आपण बघतो त्या असतात हाताला काहीतरी लागलेलं आहे, थोडंसं स्किन जळलेली आहे. पण जेव्हा ही इंजुरी डोळ्यामध्ये होते, जे काही समजा 100 लोकांना फायर क्रॅकर इंजुरी झाली तर त्याच्यापैकी 20 लोकांना ही इंजुरी डोळ्यामध्ये होते. आणि जेव्हा ही डोळ्यामध्ये होते तेव्हा 80 to 85% ऑफ द केसेस टेम्पररी किंवा परमनंट विजन लॉसकडे जातात जर त्यांचा बरोबर उपचार केलेला नाही तर. आणि 10% केसेस असे असतात जे उपचार करूनही, सगळं काही वेळेवरती आपण ट्रीटमेंट देऊनही दे लूज विजन परमनंटली ब्लाइंड होतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की एवढ्या लहान वयाचे जे लोक आहेत त्यांचं विजन लॉस होऊ नये, त्याच्यासाठी आपण हे जे आहे सुविधा सुरू करतो आहे. कारण काही लोकांना आर्थिक परिस्थिती अशी नसते की ते बरोबर ट्रीटमेंट घेऊ शकतात. काही लोक असे असतात की त्यांना माहिती नसतं की उपचार कुठे घ्यावे किंवा त्यांना त्याची सिरियसनेस कळत नाही की अच्छा ठीक आहे फटाका लागला ठीक होऊन जाईल, आपण धुवून घेऊ डोळा किंवा मेडिकलवरतून जाऊन औषधं घेऊ, टाकून घेऊ आणि तो ठीक होऊन जाईल. हे असं नसतं. ही जनजागृती व्हावी याच्यासाठी आपण ही योजना सुरू केलेली आहे. 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत या सगळ्या सर्जरी रिलेटेड गोष्टी ज्या काही आहेत आपण त्या फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत या लहान मुलांसाठी. ठीक आहे. बाकी आम्ही जी प्रेस रिलीज दिलेली आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत की काय काय डूज अँड डोंट्स. बेसिकली मेजॉरिटी आपण ज्या इंजुरीज पण बघतो फायर क्रॅकरचे ते त्या लोकांना नसतात जे फटाके उडवत आहेत. 50 to 60% केसेस जे सिव्हिअर इंजुरीज असतात ते हे असतात जे बाजूला उभे आहेत, त्यांचं त्या फटाक्याशी काही घेणं देणं पण नाही, ते नुसते जात आहेत किंवा ते उभे आहेत आणि बघतायत, त्यांना इंजुरीज होतात आणि त्यांच्या इंजुरीज विजन थ्रेटनिंग होतात, विच इज व्हेरी बॅड. कारण जो फटाका लागतो तो बरोबर प्रिकॉशन घेतो की आता तो फुटणार आहे मी दूर होतो म्हणून, पण जो बाजूला उभा आहे माणूस त्याला माहिती नसतो. किंवा आपण गाडीवरती जातोय बाजूने त्यांना इंजुरी होते. इनफॅक्ट आय हॅव सीन अ केस, एक प्रेग्नेंट फिमेल जी आपल्या घरात बसलेली होती खिडकीजवळ दिवाळीच्या रात्रीला आणि रॉकेट उडून आलं आणि तिच्या डोळ्याला लागलं आणि शी लॉस द आय. तर या गोष्टी पण होतात. तर या सगळ्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि तुमचं प्रसार माध्यम हे एकदम गोरगरिबापर्यंत पोहोचतं तर त्याच्यासाठी जे आहे आपण हे जनजागृती करावी की फटाक्याने डोळ्याला इंजुरी होऊ नये. आणि बाय चान्स कधी कोणाला डोळ्याला फटाका लागला तरी आपण काय करतो पहिला की अरे डोळ्याला धुवून घे किंवा डोळा काहीतरी गेलं आपण डोळ्याने तर पार्टिकल काढण्याचा प्रयत्न करतो. तर त्या गोष्टी करायच्या नाही. डोळ्याला बंद ठेवायचं आहे, लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायचं आहे. खूप काही वेळेला काय असतात की काही पार्टिकल जे असतात ते डोळ्याच्या आतमध्ये पण असतात, पार्शियली आतमध्ये असतात, पार्शियली बाहेर असतात. आपल्याला वाटतं अरे हा बाहेर आपण काढून घेऊ, ते काढण्यामध्ये आतल्या डोळ्याची जे गोष्ट आहेत ती पण बाहेर यायला लागतं. मग ते गोष्टी करू नये. काही जरी इंजुरी झाली तरी मेडिकलवरनं औषधं घेऊन काही साईड इफेक्ट त्याचे होतात ते वेगळे असतात, तर ते करू नये. लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्याचा उपचार करून घ्यायचा आहे. तर ही सगळी विनंती आम्ही जनजागृती करण्यासाठी करतो आहे आपल्या लोकांना. तर आपला पण त्याच्यामध्ये म्हणजे बेसिकली ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टचा जो पार्ट आहे, जो आमचा पार्ट आहे, जे काही आम्ही ऑपरेशनसाठी गोष्टी लागणार आहेत त्याचे चार्जेस घेणार नाहीत, डॉक्टर स्वतःचे चार्जेस घेणार नाही. पण डेफिनेटली खूप लहान मुलगा आहे, जर 2-3 वर्षाचा आहे, त्याला ॲनेस्थेटिस्ट बोलवावा लागला, बेशुद्ध करण्याचे जे औषधी असतात त्याच्यासाठी तेवढे त्याचे चार्जेस कन्सल्टेशन आम्ही फ्री करतो आहोत. येस येस येस. माझ्या हॉस्पिटलमध्ये आलेला हा औरंगाबादचा आकडा देत नाही. तो आकडा मग तो आपल्यासाठी इट इज मिसलिडिंग, फॉल्सली मिसलिडिंग असतं. मी आज म्हटलं की माझ्याकडे 15 पेशंट आलेत, उद्या तुम्ही घाटीमध्ये चेक केलं त्यांच्याकडे 150 पेशंट आलेले आहेत. आपल्याला काय वाटतं 15 पेशंटच्याच फायर क्रॅकर इंजुरी होते. फायर क्रॅकर इंजुरी इज नॉट अ बिग थिंग. तर लेट अस नॉट गो इन टू एक्झॅक्ट नंबर्स. मी काय सांगते की जेवढे काही इंजुरीज असतात फायर क्रॅकरमुळे 20% इंजुरीज तुम्ही मानून घ्या. जर नंबर पाहिजे असेल, आकडा पाहिजे तर 20% जे पेशंट असतात ते डोळ्यामध्ये फायर क्रॅकर इंजुरीचे होतात. ठीक आहे. कारण असे पण पेशंट्स असतात जे येत पण नाहीत, ते पण आहे की लहान आहेत, एकदम गोरगरीब आहे, ते येते, हा एक डोळा दिसत नाही, ठीक आहे, मग एखाद्या महिन्यानंतर येतील, पण दॅट इज ऑल्सो फायर क्रॅकर इंजुरी, त्याला आपण इग्नोर करू शकत नाही है ना.
तुम्ही जे म्हणलं की एखाद्याला डोळ्यात मार लागला आपण त्याला ते करायचं नाही, ते बिलकुल कधीही करायचं नाही. येस ते आतमध्ये जाऊन डोळ्याच्या आतल्या गोष्टींना अडकतं आणि मग काढण्यामध्ये ते सगळ्या गोष्टीला डॅमेज करून बाहेर येतं. तर ते करायचं नाही अनलेस डॉक्टर्स आहे आणि डॉक्टर सुपरविजनमध्ये काढतायत, ते करायचं नाही स्वतःने. डोळ्याला प्रेस करायचं नाही, चोळायचं नाही, किंवा डोळ्यामध्ये काही लोकल औषधी टाकतात, मेडिकलवरनं ट्यूब घेतात, निंबोली ट्यूब असते ती टाकायला लागतात, ते सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. पाणी पण वापरायचं नाही जोपर्यंत डॉक्टर युजली फर्स्ट जेव्हा ओपन ग्लोब इंजुरी नसते, जेव्हा क्लोज ग्लोब इंजुरी असते. फायर क्रॅकरमध्ये काय असतात, 2-3 गोष्टी असतात बघा. एक तर ते सल्फर पार्टिकल असतात ते उडतात, दुसरी गोष्ट असतं फ्यूम्स असतात, टॉक्सिक फ्यूम्स जे असतात. एक तर असते की त्याची केमिकल इंजुरी वेगळी होते, दुसरी गोष्ट असते की थर्मल इंजुरी होते. म्हणजे काय की टेम्परेचर खूप जास्त असतं या गोष्टींचं. माझ्या डोळ्यात थोडासा फायर क्रॅकरचा पार्टिकल थंड असला, तो गेलेला त्याचा डॅमेज वेगळा आहे, आणि गरमागरम फायर क्रॅकरचं पार्टिकल गेलेला त्याचा डॅमेज वेगळा आहे. तर या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला करायचं असतात उपचार, है ना. 15 वर्षावरील मुलांना आम्ही उपचार नाही देणार असं नाही आहे, पण ही जी फ्री ऑफ कॉस्ट योजना आहे ती त्यांच्यासाठी आहे. कारण त्यांच्यासाठी जे डिसेबिलिटी असोसिएटेड लाईफ इयर्स असतात, जे आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये विजन लॉस हा खूप प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे. त्यांना बरोबर योग्य वेळेवरती उपचार घेता येत नाहीत आणि सर्जिकल रेट्स पण त्याच लोकांचे जास्त असतात. लहान मुलांनाच जास्त सर्जरीची गरज असते, त्यांच्यासाठी आहे. असं नाही आहे की 15 वर्षाचे उपचार होणार नाही, उपचार डेफिनेटली होणार आहे. आणि जसं मी सांगितले, कन्सल्टेशन इज फ्री ऑफ कॉस्ट फॉर फायर क्रैकर इंजरी. ASGI हॉस्पिटल छत्रपति संभाजी नगर में हमारे पास एक योजना है जो 15 से 24 अक्टूबर तक जो भी 15 साल से कम उम्र के बच्चे रहेंगे जिनको पटाखों से रिलेटेड कोई भी आई इंजरी रहेगी, उनका हम सर्जिकल इलाज जो है बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट करेंगे. बेसिकली इसके पीछे उद्देश्य ये है कि इन लोगों को जल्दी से जल्दी ट्रीटमेंट मिले और इनका जो विजन लॉस है वो हम रोक पाएँ. थैंक यू. बच्चे जो है छोटे शेख, मैं ASGI हॉस्पिटल में कंसल्टेंट ऑफ्थल्मोलॉजिस्ट हूँ. मेरे साथ है डॉक्टर प्रीतेश, डॉक्टर नदीम और डॉक्टर प्रशांत. ये हम चारों भी ASGI हॉस्पिटल औरंगाबाद में संभाजी नगर में एज ए कंसल्टेंट ऑफ्थल्मोलॉजिस्ट जॉब कर रहे हैं. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.